पाठ 19 हे कोणगे आई. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते गे आई. लहान मुलाला खूप खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती आपल्या आईकडे मागतात. कवितेतल्या या मुलाला नदीच्या शेजारी असलेल्या एका गडाच्या अरुंद रस्त्यावर असलेल्या झाडांच्या ओळी दिसल्या. जेव्हा मुलगा त्या ठिकाणी गेला तेव्हा त्याला दिसलं की भर दुपारी सुद्धा या ठिकाणी खूप अंधार आहे, कारण झाडं अगदी जवळजवळ आहेत आणि त्या ठिकाणी झाडांची अशी जाळीच होऊन गेलीये. बांबूच्या त्या जाळीमध्ये त्याला एक मोडकं देऊळ पण दिसलं. त्या मोडक्या देवळाजवळ एक पिंपळाचं झाड उगवलं होतं. त्याच्या पारंब्या लांब लांब पसरलेल्या होत्या. अशा ठिकाणी कोण राहत असेल असा प्रश्न मुलाला पडला आणि म्हणून त्यांनी आईला तो विचारलाय. चिंचांच्या शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढोनी हालवी कोणगे पालवी, कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येती शिळ. त्या ठिकाणी मुलाच्या आणखीन लक्षात आलं की चिंचेची जी उंच उंच झाडं आहेत ती झाडं, त्याचे शेंडे वाऱ्यावर हलता आहेत. वडांच्या मोठ्या मोठ्या पारंब्या होत्या त्याही हलताना दिसत होत्या. मग मुलाला प्रश्न पडला की हे कोण करत असेल, म्हणजे नक्कीच कुणीतरी इथे राहत असणार. तेवढ्यात त्याला जोराची शीळ ऐकू आली. मग त्याच्या लक्षात आलं ही शीळ काही कुठल्या पाखरांनी घातलेली नाहीये. खूप वेळ अशी ही शीळ ऐकू येतेय, म्हणजे इथे कुणीतरी लपून बसला असेल का, लपणारं कुणीतरी ही शीळ घालत असेल का. खरं म्हणजे अशा झाडांच्या गर्दीमधून जेव्हा वारा जोराने वाहतो तेव्हा आपल्याला शिळेसारखाच आवाज ऐकू येतो. पण छोट्या मुलाला हे माहीत नसल्यामुळे त्याची भीती आणखीनच वाढली आणि त्याला वाटलं कुणीतरी नक्कीच इथं बसलंय लपून. वाळली सोनेरी पानेगे चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वांकोल्या ऐकिल्या. आणखीन पुढं पुढं गेल्यावर छोट्या मुलाला दिसलं की तिथे कितीतरी सोनेरी वाळलेल्या पानांचा असा सडा पडलाय आणि अचानक ती पानं अशी फेर धरून नाचतायत असं त्याला वाटलं. खरं म्हणजे वाऱ्यामुळे ती पानं अशी फेर धरताना दिसलेली आहेत, पण मुलाला हे कळलं नाही. मग त्याला दिसलं की झाडांच्या सावल्या इथे नदीत तर दिसतायत, पण त्या अशा कापल्यासारख्या का दिसतायत. आणि मग त्यांनी जेव्हा हाका मारल्या कुणी आहे का इथे, आहे का इथे, तर काय त्याच्याच आवाजाचा प्रतिध्वनी त्याला ऐकू आला, पण त्याला वाटलं की कुणीतरी आपल्या हाकांना उत्तर देतंय. हे लक्षात आल्यावर मुलाची भीती आणखीन खूप वाढली, कारण दिसत तर कुणीच नाहीये आणि हे असं वेगळे वेगळं काय आपल्याला बघायला मिळतंय. उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ये मागून. मग काय मुलगा तिथून धडधडत्या अंतःकरणाने धावत सुटला. इतका जोरात धावत सुटला की मध्येच तो पडला. कसा बसा स्वतःला सावरून तो उठला आणि पुन्हा पळायला लागला, कारण त्याला वाटतंय की कुणीतरी तो लपलेला माणूस आता आपला पाठलाग करतो आहे. म्हणून मुलांनो, एखाद्या अनोळखी ठिकाणी जिथे फारशी माणसं जात नाहीत अशा निर्जन जागी छोट्या मुलांनी जाऊ नये, कारण त्यांना त्याची खूप भीती वाटते. स्वाध्याय. खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहेत. वडाच्या पारंब्या, वडाची दाढी, दाट झाडातून पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज, शीळ, वावटळ, वाळल्या पानांचे
नाचणारे मंडळ. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.